तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला, आज गुरुवारी स्पेशल खिचडी बनवणार आहे आणि मला उपवास आहे आज गुरुवार, तर त्यामुळे आज गायत्रीने मस्त खिचडी बनवली आहे आणि तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे खिचडी कशी बनवली आणि त्यामध्ये काय काय टाकलं ते पण तुला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आज मी यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवत आहे। तर त्याची कृती मी तुम्हाला सांगते, मी कशा प्रकारे खिचडी बनवते। तर पहिले शेंगदाणे सर्व असे चांगले भाजून घ्यायचे, लालसर होऊन द्यायचे, मग एका प्लेटीमध्ये काढून घ्या। मग कढई परत ठेवा गॅसवर, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाका। तेल चांगलं तापू द्या। गॅसची फ्लेम जास्तच ठेवा, कमी करू नका, कारण तेल चांगल्या प्रकारे तापले जाईल। मग त्यानंतर मोठ्या 4 मिरच्या घ्या तळण्यासाठी। तेल चांगलं तापलेलं पाहिजे मित्रांनो। मिरच्या अशा दोन्ही साईडने लालसर अशा तळून घ्याव्या। थोडा वेळ गॅसवर तसंच राहू द्या। दोन्ही साईडने चांगल्या अशा परतून घ्या, हलवून हलवत राहा थोड्या सेकंदाने अशा। आता त्या मस्त लालसर झालेल्या आहे, तर चला प्लेटीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहे, बघू शकता मित्रांनो, त्या टाका आता तेलामध्ये। गॅसची फ्लेम जरा बारीक करा, कारण ठसका वगैरे होतो, त्यामुळे थोडा बारीक फ्लेमवरच करत जा मिरच्या फ्राय। अशा चांगल्या लालसर होऊ द्या। त्यानंतर या मोठ्या मिरच्या कापलेल्या तळलेल्या आहे ना, त्यावर मीठ वगैरे टाकून घेऊया। असं हलवून घ्या, म्हणजे त्यामध्ये ते मिक्सचर होऊन जाईल मिरच्यामध्ये, कारण आपण मगाशी त्यामध्ये मीठ भरलेलं नाही आहे, त्यामुळे। हा आहे बटाट्याचा किस, कारण यांना असे बटाटे आवडत नाही अशा फोडी वगैरे कापलेल्या, त्यामुळे किस करून टाकते मी बटाट्याचा। लालसर मिरच्या झाल्यानंतर हा किस टाका असा। तर किस टाकून झालेला आहे, तर चांगल्या प्रकारे हलवून घ्या। आता त्याला असं मिक्सअप करून घ्या। पंधरा सेकंद असं हलवून घ्या जरा। त्यानंतर 1 चमचा मीठ टाका त्यामध्ये, बघू शकता एवढं, हो एवढं। चांगलं मिक्सअप करून घ्या। आता चांगल्या प्रकारे असं हलवून घ्या त्याला। आता त्यावर ताट ठेवून द्या, प्लेट अशी झाकून ठेवून द्या, कारण वाफ बाहेर नाही गेली पाहिजे, म्हणजे तो किस पण चांगल्या प्रकारे मुरल्या जातो, शिजल्या जातो। आता घेतले आहे ते भाजलेले शेंगदाणे, ते मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचे आहे। तर शेंगदाणे बघा अशा प्रकारे बारीक केलेले आहे। यांना जास्त जाडसर आवडत नाही, त्यामुळे मी जरा बारीकच करते शेंगदाण्याचा कूट। तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसा लागेल तसा करू शकताय। तर आता शेंगदाण्याचा कूट आपण टाकूया साबुदाण्यामध्ये। तुम्हाला जेवढा लागेल तेवढा, काहींना जास्त आवडतो, काहींना कमी आवडतो, त्यानुसार बघा। तर अशा प्रकारे चांगलं असं हलवून घ्या, मिक्सअप करा असं चांगलं, कारण सर्व मिसळून आलं पाहिजे त्यामध्ये। आता 1 चमचा असं मीठ टाका चवीनुसार, कारण काही जास्त भिजत घालतात, काही कमी घालतात, त्यानुसार। मी जरा जास्तच घेतलं आहे, अर्ध पातेलं, त्यामुळे मी थोडंसं जास्त टाकत आहे। तर परत असं मिक्सअप करून घ्या सर्व, म्हणजे एकत्र मिश्रण तयार होतं त्याचं। असं चांगलं हलवून घ्या चारी बाजूने। आता किस बघा किती छान लालसर झालेला आहे। आता आपण मिश्रण बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया। आता चांगल्या प्रकारे असं चाहू बाजूने हलवून घ्या ते, म्हणजे सगळं मिक्सअप होईल। असं चांगल्या प्रकारे हलवून घ्या।
आणि आपली खिचडी पण रेडी झालेली आहे. गायत्रीने खिचडी वगैरे बनवून रेडी ठेवलेली आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता गॅसवरती आता खिचडी. आणि आज मला उपवास आहे, गुरुवार असल्यामुळे ना, तर आता गायत्री मला खिचडी देणार आहेत. ते झाले का खिचडी? हो झाली. बघा, वाव, स्पेशल खिचडी. त्यामध्ये मीठ वगैरे टाकलं आहे का? हो टाकलं. हां, मिरच्या वगैरे, मीठ वगैरे. चला, स्पेशली आता झालेलं आहे आपलं. तर फायनली खिचडी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही ताटामध्ये केळी, ॲपल, मिरच्या वगैरे. तर तुम्हाला खिचडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. तुला नाही जाणार. तेव्हा कशी असते. आता बघा, मी जाणार आहे सिद्धार्थला आणायला. आणि मी जातच माझ्या पाठीमागे लागल आणि खूप जोरात रडल. तर बघ, मी पण मजबूर होतो तिला नेण्यासाठी. आणि आता जास्त पाऊस चालू आहे. इकडे बघा, पाऊस चालू आहे. आणि एवढ्या पावसात तिला न्यायचं. आणि ॲक्च्युली प्रांजलला मी आता ना मोठ्या गाडीतच जाणार आहे. प्रांजल आणि मी मोठ्या गाडीत जाणार आहे. कारण पाऊस आहे ना इतका चालू आहे ना, तर तिच्या हाताला पण त्यावेळेस काल तिने काय केले, प्रांजलने काय केले, तर एक चार्ट आणला होता ABCDचा. ते ABCDचा चार्ट दोघं पण खेळत होते. आणि दोघं खेळताना तर ती एकमेक असे वळायचे चार्ट. तर तो चार्ट फाटला. आणि चार्ट फाटल्यानंतर पुढं तार असते ना, तर तारेने ना बोट कापलं. ते बघा, जास्त मागं लागली. आणि तिला पण न्यायचं आता सिद्धार्थला आणायला. हाय कर. तर जाऊया आता खाली. कारने जाऊया. पाऊस चालू आहे. पावसामुळे म्हणजे बघा, पाऊस बघा पूर्ण वल्ल झालेले. तर मोठ्या गाडीत जाणार आहे आपण. दीदी पण आता खूप खुश झालेली आहे, कारण मी निघालेलो आहे. माझ्या पाठीमागत निघाली त्या गाडी. तर चला, वरती पाऊस चालू आहे त्यामुळे मोठी गाडी घ्यावी लागली. प्रांजल बघा, हाय कर. हाय पादे तुला यायचंय गाडी. बघा कशी. हाय, चाललो मी. बाय. गाडी चालवतोय आणि बाहेर इतका पाऊस आहे त्यामुळे बाहेर इतका पाऊस आहे आणि लॉक काढायला ना इतका त्रास होतोय. गाईस काय सांगू तुम्हाला. दीदी, आपण सिद्धूला आणलं ना शाळेतनं? शाळेतून कोणाला आणलं आपण? सिद्धूला शाळेतनं आणलं ना? हे बघा, पाठीमागे बसलेले आहे सिद्धू. गाईस बघा, खड्डे इतके जाम आहे ना, तर येण्या जाण्यासाठी ना आता गाडी एकदम सावकाश चालवावं लागते. तर रस्त्याने जाता इतके खड्डे लागले आणि गाडी एकदम हळूहळू आणली. तर आता चाललोय घरी. आणि बघू. बघ, चॉकलेट दर. कॅडबरी. तुला कॅडबरी नाही? हा, दादूला कॅडबरी आणली. तिला बोललो मी, तुला चॉकलेट नाहीये. चाललोय आता घरी. आता शाळेत आणलं ना, तू रडतो कशाला मग? तुला मी परत नेणार नाहीये. तुला आता शाळेत आणलं ना. चॉकलेट नाही आणले मी प्रांजलला नंतर एक चॉकलेट देणार आहे, तुला पण एक देणार आहे. पण आता रडायचं नाही, समजलं का? तर मला तुला एक पोएम सांग. मला तुला शाळेत पोएम येते ना, शिकवली ना, तर पोएम सांग मला. पोएम बोलून दाखव. जॉनीची ना. बोल. जॉनी यस पप्पा. Johnny, yes, Papa. Pretty sugar, no, Papa. Tennis slide, no, Papa. Open your mouth, ha, ha, ha. चला, टाळ्या वाजवा. तर गाईज ना, मला व्हिडिओ बनवायचा होता, व्लॉग बनवायचा होता. आणि बाहेर खूप पाऊस चालू होता. आणि प्रांजलच्या पण हाताला ना लागलेलं आहे थोडंसं, म्हणजे घसटलंय थोडंसं. कारण ती खेळत होती. तिला ना घरी चार्ट आणला होता, ABCD वगैरेचा चार्ट आणला होता. तो चार्ट घेतला तिने हातात. आणि काय झालं दाखव, कुठे लागला हाताला. तो चार्ट वाढला तिने हाताने. आणि चार्टवरती ना थोडासा पत्रा वगैरे होता. तो पत्रा आहे ना, असं पत्रा लागला तिच्या बोटाला. मग त्याच्यामुळे हे बघा, तुम्हाला दाखव कुठे लागलं. कुठे लागलं दीदी? हाताला लागलं बघा.
हे बघा दिसतंय तुम्हाला, अशा प्रकारे ना तिच्या हाताला लागलेलं आहे. आणि हाताला लागल्या बरोबर ना तिच्या हाताला लागलं, त्यानंतर ब्लड वगैरे आलं. तर मग मी घाबरून गेलो. तर मम्मीला बघून ना रडती. तर हाताला लागलं तर मी ताबडतोब तिला दवाखान्यात नेलं आणि मग डॉक्टरांनी क्रीम वगैरे लिहून दिली. जा मम्मीकडे जा. तर मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो. तर एकतर पावसाळ्याचे पण दिवस चालू होते. तर मग तिला कुठलं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, कुठलं इन्फेक्शन नाही झालं पाहिजे, त्यामुळे मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी क्रीम लिहून दिली. त्यानंतर मग औषध म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी ते औषध लिहून दिलं. थोडेसे मेडिसिन दिली आणि डॉक्टर बोलली की पट्टी नका लावू, कारण म्हणजे उघड्यावर ठेवा आणि उघड्यावर ठेवल्यानंतर जखम पटकन भरते. त्यामुळे मग एक क्रीम आणली, बस तीच लावतोय, बाकी काहीच लावत नाही आहे. आणि डॉक्टर पण बोलले काही लावू नका बाहेर म्हणजे वगैरे, हळद पण लावू नका, कारण हळद लावल्यानंतर ना बोटाची आग वगैरे होईल. त्यामुळे हळद पण नाही लावली. आम्ही रिकमेंड नाही केली हळद वगैरे, फक्त डॉक्टरांनी ट्यूब लिहून दिली, ती ट्यूबच लावतात. त्याच्यामुळे आता पाऊस पण खूप चालू होता आणि तिला बाहेर पण नेलं होतं. आणि बाहेर नेता येताना थोडंसं कॅडबरी मागत, कॅडबरी पण तिला घेऊन दिली. तर असं आहे आमचं रुटीन डेलीचं. आणि आमचे शॉर्ट व्हिडिओ पण असतात, तर शॉर्ट व्हिडिओ पण टाकत असतो. तुमचा रिस्पॉन्स पण चांगला भेटला आहे आम्हाला तिथे. आणि त्याचबरोबर आता लॉग पण चालू करणार आहे. आता 4-5 व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत. तर गाईज तुम्ही त्यांना नक्की लाईक करा, सपोर्ट करा, कारण तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर लॉग आमचा कसा वाटला नक्की लाईक करा, सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.